थेट उमेदवाराचे अर्ज भरताय, काय भावना आहेत आज मनात? भारतीय जनता पार्टीचे आमचे नेतृत्व त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज हा ए बी फॉर्म हा मिळणारच आहे. पण त्याच्यापेक्षाही जनतेमध्ये जाऊन जनतेसाठी काम करण्याची जी काय आमची मनापासूनची इच्छा आहे आणि जनतेचा जो आम्हाला आशीर्वाद आहे, त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा फॉर्म या ठिकाणी मी आज भरलेला आहे. काय सांगाल की सध्या जर आपण पाहिलं तर मागील विकास आराखड्यामध्ये लॉकडाऊन होतं, 3 वर्षाचा कालकाल गेला, 2 वर्ष कामासाठी मिळाले आणि आता नवीन जे 5 वर्षासाठी तुम्ही ज्या कालावधीसाठी नगरसेवक होणार आहे, काय कोणते उपक्रम असणार आहेत, कोणत्या सुविधा घेऊन तुम्ही रिंगणात उतरताय? खरं म्हणजे 2017 ते 22च्या कालावधीमध्ये आम्हाला जनतेने या ठिकाणच्या मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीचा महापौर या पिंपरी चिंचवड शहरावरती दिला. आणि मला असं वाटतं की मागच्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये आमचे जे 17 ते 22चे 5 वर्ष होते आणि आता प्रशासक काळाचे 4 वर्ष, ह्याच्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या दुपटीपेक्षाही जास्त विकास या शहरामध्ये झालेला आहे. आम्ही विकास या अर्थानं देखील म्हणतो की फक्त रस्ते, अंडरपास, ब्रिज किंवा सिमेंट रस्ते, कॉन्क्रीट रस्ते हे करण्यापेक्षाही आम्ही सर्वसामान्य व्यक्ती केंद्र मानून त्यांच्यासाठीच्या योजना वेगवेगळ्या आम्ही अंत्योदयाच्या माध्यमातून केलेलं आहे. मग त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची योजना असेल, आमच्या लाडक्या बहिणींना देखील आम्ही मोठ्या प्रमाणात शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. महानगरपालिकेच्या माध्यमामधून जी पहिली महानगरपालिका होती की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर आमचा जो दिव्यांग समाज होता तो आमच्यापासून वंचित राहू नये, आमच्यापासून दूर राहू नये, त्यासाठी 2,500 रुपये दरमहा त्याला पेन्शन देण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही या महानगरपालिकेत केलेलं आहे. आमदार शंकर जगतापांनी 1,200 पारचा नारा दिला आहे. मग काय विरोधकांना फक्त 3च जागा येणार आहेत असं निवडून? 100 पार 1,200 पार त्यांनी जे सांगितलेलं आहे ते म्हणजे या शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या एक 8-10 दिवसामुळे किती उलथापालथ झाली आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा जो ओघ आहे तो खऱ्या अर्थानं त्यांना दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले, आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे, या ठिकाणच्या आमदारांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे 1,200 पार हे नक्कीच या वेळेला होणार आहे. पण जसं पाहायला गेलं तर वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक 17मध्ये अनेक कॉलनीमध्ये रस्त्याची दुरवस्था, रस्ते झालेले नाही, काय नाही झाले. तुम्ही म्हणता की विकासाच्या जोरावर आम्ही परत सत्तेत येऊ. प्रभाग क्रमांक 17मध्ये आता मला नाही वाटत की कुठल्या बाजूला रस्ता राहिला असेल, पण तरी पण समजा एखाद्या रस्त्यावरती काही आमच्याकडे छोटे रस्ते आहेत, 10-15 फूट 20 फुटाचे रस्ते आहेत, काही ठिकाणी अतिपावसामुळे जे थोडासा जर का तो डांबर वगैरे त्या ठिकाणी निघाले असेल तर ते काम देखील करू. पण त्याच्याही पेक्षा जे काय तुलनात्मकदृष्ट्या अंडरपासचं काम केलं आहे, अर्बन स्ट्रीट 34.5 मीटरचा रस्ता केला आहे, महानगरपालिकेची शाळा मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल स्कूलसारखी शाळा उभी केलेली आहे, विरंगुळा केंद्र केलेलं आहे, उद्यानाची निर्मिती केलेली आहे आणि अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहे. आणि त्याच्याही पेक्षा मी मगाशी सांगितलं की सर्वसामान्य लोकांना योजना